मुंबईतील कबुतरांच्या वाढत्या समस्यावर उपाय शोधणाऱ्या वाईल्ड सूर्या यांनी या संदर्भात एक प्रोजेक्ट सरकारला सादर करण्याचं ठरविलं आहे। नेमकं ह्या प्रोजेक्टमध्ये काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। अहिल्यानगर इथून आलेले वाईल्ड सूर्या यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे। मुंबईतील जे कबूतरखान्यांची संख्या खूप वाढलेली आहे। कबूतरखान्यांमध्ये कबुतरांची संख्या अतोनात वाढली आहे, म्हणून हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे। आणि माझं प्रयोजन असं आहे की मुंबईतील जे कबूतरखान्यांचे जे कबूतर आहेत त्या कबुतरांची संख्या नियंत्रणात आणायची हे माझं धोरण आहे। असे त्यावरती आम्ही एक प्रकल्प तयार केला आहे आणि तो प्रकल्प आम्ही एक 26 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्र्यांना ते पत्र दिलं तसं त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेलाही पत्र दिलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, त्यानंतर वन विभागालाही पत्र दिलं आहे, बरोबर पर्यावरण मंत्र्यांना पण पत्र दिलं आहे। परंतु ह्या लोकांकडून अद्यापपर्यंत आमच्या पत्राची काही दखल घेतली नाही। तर आमचा प्रोजेक्ट असा आहे, आमचा प्रकल्प असा आहे की आमच्या प्रकल्पाचा जर विचार केला तर आज जी काही मराठी विरुद्ध जैन समाजामध्ये जी तेढ निर्माण झालेली, जी भांडणं झालेली तर ती भांडणं संपुष्टात येतील त्वरित। कारण प्रकल्पच असा आहे, आम्हाला मुंबईतील कबूतरखान्यांविषयी काहीच करायचं नाही। कबूतरखाने जे आहेत ना तो एक मुंबईचा वारसा आहे, खूप जुना इतिहास आहे त्यांचा, ती ओळख आहे, प्रत्येकजण बोलतात तसं। आणि मग यापूर्वी या गोष्टीचा कधी विपर्यास झाला नव्हता, मग खाण्यांवरून कधी भांडणं झाली नव्हती। त्यावरती मी पूर्ण स्टडी केलं त्यावरती नेमकं काय आहे त्यावरती। तर त्याच्यामध्ये सर असं आहे की मुंबईतली पूर्वी कबूतरखान्यांमध्ये कबुतरांची संख्या खूप नियंत्रणात होती, त्यामुळे कोणालाही तकलीफ होत नव्हती त्याची। परंतु आयतं त्यांना खाद्य घातल्यामुळे त्यांची संख्या भरमसाठ वाढली। आणि एवढंच नाही की त्यांच्या स्वतःच्या शरीररचनेमध्ये पण बदल झालेले आहेत। ते बदल असे झालेले आहेत की पूर्वी कबुतराची मादा जी होती 1 ते 2 अंडे देत होती, परंतु आता काही घरच्यांमध्ये 3 ते 4 अंडी पण भेटलेली आहेत। म्हणजे अजून कितीतरी पटीने त्यांची संख्या खूप वाढते आहे। आणि कबुतरांमुळे इतर पक्ष्यांवरती पण हे आलेलं आहे, काही पक्ष्यांच्या जाती संपुष्टात आलेल्या आहेत। आज चिमणी वगैरे हा प्रकार दिसत नाही, किंवा कबुतरांचे दुश्मन होते घार वगैरे हे सगळे पक्षी कबुतरांच्या अतोनात संख्येमुळे ते मुंबईच्या बाहेर गेलेत किंवा त्यांचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे। आणि मग त्यातून एक सोल्युशन आहे, हाच एक पर्याय आहे की मुंबईमधील कबुतरांची संख्या नियंत्रण करणे। तर ते संख्या नियंत्रण कसं करायचं, तर मुंबईच्या बाहेर कुठेही पालघर, रायगड या ठाणे जिल्ह्यामध्ये मला गव्हर्नमेंटनी जागा द्यावी थोडीशी, त्यामध्ये मातीच्या जसं चिमण्या बनवतो आपण, मातीची घरटी बनवून मी तिथं त्यांचं संरक्षण स्थलांतर करून तिथं त्यांचं पुनर्वसन करू शकतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारणतः किती खर्च येऊ शकतो आणि तो खर्च जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग सरकारने यासाठी नेमकं काय करावं? आता खर्चाचं बघा असं आहे की ह्या मुद्द्यावरती सरकारचा खूप खर्च झालेला आहे ऑलरेडी या भांडणांमध्ये। परंतु माझं असं आहे त्याच्यामध्ये की मातीचं अगदी जी निसर्गामध्ये दगड माती आहे, कुंभारांची मडकी आहे, त्या मडक्यांचा एक वापर करून त्यांचं एक ढाबळ आपण जशी बनवतो पूर्वी आहेत, म्हणजे राजस्थानला वगैरे मोठमोठे कबूतरखाने बनवलेले होते। त्याच धर्तीवरती आम्ही आदिवासींचं तंत्रज्ञान वापरून त्यांच्यासाठी कृत्रिम टॉवर्स बनवून, त्यामध्ये असं काही खर्च नाही आहे त्याला, परंतु ते जर झालं तर ते खूप शक्य आहे त्या गोष्टी। एक महिला म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचं किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या महिलांचं नेमकं योगदान काय आहे? नमस्कार, जय आदिवासी। मी अध्यक्ष आहे हेमलक्ष्मी आदिवासी महिला बौद्धिक संस्थेची। तर कसं आहे माहिती आहे का, हे कबूतर जे आहेत तर हे काही मुंबई काही त्यांचं ह्या इमारती ते काही त्यांचा निवास नाही। आम्हाला त्यांना पर्यावरणात नेऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करायचं आहे तिथे। आणि यामुळे कसं महिलांनाही रोजगार मिळणार आहे तिथे, आणि बाकी ज्या आहेत कबुतरांचंही संवर्धन करणार आम्ही त्या पद्धतीने, तिथे त्यांचं संरक्षण करणार। इथून फक्त आम्हाला स्थलांतर करू द्या हे पक्षी। यामध्ये आम्ही सर्वांना, माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, पर्यावरण मंत्री, वनमंत्री सर्वांना, माननीय महानगरपालिकेला सुद्धा आम्ही लेटर्स दिलेले आहेत, पण त्यांनी काही यावर दखल घेतलेली नाही।
आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी दखल घ्यावी या प्रकारावर, या आमच्या प्रकल्पात साथ द्यावी आणि हे महिलांसाठी नाही रोजगार उपलब्ध होईल याच्या थ्रू. आदिवासी आज खूप आदिवासी महिला अशा आहेत की रोजगारासाठी इकडे तिकडे भटकावं लागते त्यांना. आणि हा प्रकल्प जर ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये कुठे आम्हाला जागा दिली तर आम्ही तो प्रकल्प राबवू तिथे. आणि महिलांनाही रोजगार मिळेल यातून सर्वांना आणि पक्ष्यांचं या कबुतरांचं संवर्धन होईल. नाही, तुम्ही म्हणता तुम्हाला जागा हवी आहे, मग असा जर प्रकल्प तुमच्याकडून सुरू आहे तर पायलट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही सरकारसमोर सादरीकरण करण्यासाठी असा एखादा पायलट प्रोजेक्ट केलेला आहे हो सुरू आहे जो केलेल्याने कबुतरांचं संरक्षण होतं. नाही, अजून तरी आमचा प्रोजेक्ट सुरू नाही आहे, पण आम्ही आदिवासी भागामध्ये आदिवासींचं दैवत हेच आहे, निसर्ग हाच आदिवासींचं दैवत आहे. तर आम्ही आदिवासी लोक निसर्गाचं संरक्षण करतो, पर्यावरणाचं संरक्षण करतो. यातूनच आम्हाला ही संकल्पना आली की आपण कुठेतरी ह्या कबुतरांसाठी काहीतरी करू शकतो. म्हणून आम्ही इथे गावाकडून इथे जे आलो की आम्हाला ह्या कबुतरांची काही उपासमार हाल बघवत नाही, त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. ह्यासाठी काहीतरी उपाय निघावा म्हणून आम्ही त्याच्यावर विचार करून मार्गदर्शक आमचे वाईल्ड सूर्य यांनी मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा अभ्यास करून की ह्या कबुतरांना कुठेतरी त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि मुंबईमधील कबुतरांची संख्या ही नियंत्रणात यावी की ज्यामुळे मुंबईच्या आरोग्यासही धोका होणार नाही आणि पर्यावरणासही धोका होणार नाही. त्यामुळे ही कबूतर आम्ही बाहेर नेऊन त्यांचं संवर्धन करणार आहे. प्रॉपरली त्यांची जी अंडी आहेत त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांची अंडी कलेक्ट करून ती व्यवस्थित आपण त्याचं हे करणार आणि त्यांची विष्ठा जी आहे त्यापासून आपण खत निर्मितीसुद्धा करणार आहोत की ती जी शेतीसाठी पूरक आहे, त्यातून शेतीसाठी पोषक घटक आहेत त्यामध्ये. कबुतरांच्या प्रश्नावरती काम करण्यासाठी सामाजिक संस्था आपल्या पद्धतीने पुढे येतात. वाईल्ड सूर्या हे आपला प्रोजेक्ट शासनाकडे सादर करीत आहेत. त्या प्रोजेक्टला सरकार किती मनावर घेतं आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून किती प्रमाणात कबुतरांचं संरक्षण होतं हे येणाऱ्या काही काळात आपल्याला पाहायला मिळेलच. मुंबई आझाद मैदान येथून महाराष्ट्र समाचारकरता दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.